आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुझसे दोस्ती करोगी? ताई, काय ग, काय झालं असायला? अगं, अजिंक्यना डबा दिला होता, धुवून दिलाय त्यांनी डबा. पण मग यात हसण्यासारखं काय? म्हणजे मला तरी यात हसण्यासारखं असं काहीच वाटत नाही. आलं हसायला. अरे तेव्हा बर्फी उठलीये वाटतं. बर्फी गाढ झोपलीये, शांत झोपलीये. तू मला आधी सांग, त्यांनी डबा धुवून दिला त्यात हसण्यासारखं आणि जोक काय आहे? हो, आलं ग हसायला. ते बघ, मला बर्फीचा आवाज येतोय. ती काही गाढबीड झोपलेली नाहीये. थांब, मी आलेच. अशी काही हसत का होती? ताई, तुला एक कळतंय का? काहीतरी नक्की घडलंय. नाही, मलाही तेच वाटतंय. हॅलो हॅलो, डबा मिळाला का तुम्हाला? हो, मलाच मिळाला. कसे हो तुम्ही? असं कोणाच्याही हातून डबा पाठवतात का? नाही नाही, खरं तर मीच द्यायला येणार होतो. तेवढीच आपली भेट पण झाली असती ना. पण तुम्हाला माहिती आहे ना शमिका, तिच्यासोबत मला थांबावं लागलं, म्हणून मग मी माणसाकडे पाठवला. अच्छा. अहो, पण मग डबा त्यांच्याकडून पाठवायचा होता तर चिठ्ठी कशाला पाठवली डब्यात? त्याचं काय आहे ना, माझी आई मला नेहमी सांगायची, कोणी आपल्याला असा डबा पाठवला ना की तो डबा रिकामा परत पाठवायचा नसतो. म्हणून मग मी त्याच्यात मैत्री पाठवली. काय? काही तुमचं मैत्री पाठवली म्हणे. का? आवडली नाही का? म्हणजे आवडली नसेल तर? नाही, आवडली. नाही आवडली? अहो, आवडली म्हटलं मी. पण हा, म्हणजे तो डबा जर कोणाच्या हाती लागला असता, ती चिठ्ठी कोणी वाचली असती तर काय झालं असतं याची काळजी वाटते का तुम्हाला? नाही, मी समजू शकतो. हो, म्हणजे तोच विचार डोक्यात येत होता.
हे वागणं चांगलं असलं तरी चार चौघात याची मस्करी होऊ शकते ना, म्हणून. म्हणजे वृंदा, आपली मैत्री 4 जण जज करतील याची भीती वाटत असेल तुम्हाला तर मग आपण नको करूया मैत्री. अहो नाही, खरंच सांगतोय, मैत्री नको करूया आणि यापुढे भेटायलाही नको. वृंदा, तुम्ही वेळ घ्या आणि तुमचं जे काही उत्तर असेल ना ते लगेच नाही किंवा नंतर फोन करून पण नाही, विचार करून उद्या डब्यात पाठवा. बाय. एकटीच? हो ना, एकदम ना अशी चोरी पकडल्या गेल्यासारखी दचकली माहितीये. तेच ना. आणि बरं, आम्ही तिला विचारलं काय ग का हसतेस, तर आम्हाला म्हणाली काही नाही, असंच ते आपलं अजिंक्य सरांनी डबा स्वच्छ धुवून परत दिला ना म्हणून. हे काय कारण आहे? हा, तेच ना, तिला काय धड सांगावं काय बोलावं काही कळतच नव्हतं. मला तर वाटतं ती ना अजिंक्य सरांच्या प्रेमात पडली, कारण का अजिंक्य सरांनी जेव्हा तो डबा दिलाय ना परत, तेव्हापासून ती आमच्यापासून काहीतरी लपवते. नक्कीच त्या डब्यात काहीतरी असणार. कसं शक्य आहे मुक्ता? डबा धुवून दिलाय ना, मग त्या डब्यामध्ये कसं काय काय असेल? हे असं तर नाही ना की स्वतःचा चेहरा डब्यात दिसेल इतका चकचकीत करून दिला असेल डबा? भाऊजी झालं का सुरू परत? हा, मुक्ताचं बरोबर आहे, उगाच भांडत नाही तुझ्याशी. येस, यस काय यस, भांडकुदळ म्हणाला तुला. असू. झालं तुमचं सुरू. मूळ मुद्दा काय त्यावर लक्ष द्यायला हवं ना. हा, या डब्यात असं काय होतं म्हणून वृंदाताई हसली ते बघायला हवं ना आपल्याला. असं काय असणार त्या डब्यात? ही चिठ्ठी तर नसेल ना? म्हणजे मूवीज मध्ये दाखवतात ना डब्यातून चिठ्ठी वगैरे देणं, तसं काही? हे करेक्ट आहे, हे असू शकता. असू शकतं. दादा सॉलिड जमला अजिंक्य सरांना, भारी एकदम. बरं दादा, आता पुढे आपण काय करायचं आता? आता काहीही करायचं नाही, प्रेमात एका लिमिट पर्यंत धक्का द्यायचा असतो.